काय ते काय BHART म्हणजे झेंडा? अरे झेंडा नाही, भारत लिहिले ते. भारत म्हणजे आपला देश. भारत मतलब इंडिया. ऐक ना, आला मला काय बोलतो माहितीये का, सगळं माझं हा बोलतो काय रे व्हाईट का नाही घातला, बोलतो माझ्याकडे कुठं व्हाईट शर्ट आहे. म्हटलं मग तुला CST ला गेलेलं तेव्हा तिथून आणलं तेव्हा काय तू कोणता कलर बोलले तुम्ही? पाय आकार घालू कमी घालू. अरे पण आता ते बोलू नाही शकत ना, ब्लॉग चालू ना. म्हणजे बोललं ते बोलायचं ना. बघितलं काय रियालिटी माझ्या मिस्टरांची रियालिटी आहे. तुझा पूर्ण घालू का अर्धा घालू असे म्हणले तुम्ही. मग मी सांगितलं तो पूर्ण होत नाही मला. मी बोलते पूर्ण घाला. मी बोलते. गुड मॉर्निंग गाईज. कशा आहात तुम्ही? आय होप मजेत असाल. तुझं काय? तुझं पण त्याच्यावर. तू माझ्यावर कशाला यायला लागलाय? मुलगा आहे. मुलगा आहे मग मी सकाळी कधी बी उठू शकतो. हा मुलगा आहे, कधी बी उठू शकतो. मग मी पण उठू शकते कधी पण. काम केले मंडळाचे वर तोंड करून पाया धुल्यावर करून झोपला होता असं मला सांगलाय. छानपणा करतो. दादी वर होते त्यांच्या जागेवरती मला काम करायला लागतं मंडळाला. हो ना, माहिती आहे. लय काम केलं तुम्ही लोक मंडळात. काय लावलं देशाचं गाणं? ए थांब, ते काहीतरी गाणं गातायत देशावरती. थांब. अरे बाई आम्हाला सांग हेल्मेट कुठे माझं? हा अरे मी बोली देशावरती काहीतरी गाणं बोला. लावलं ना आता. माईक लागला ना, माईक. माईक आणू का? हा माईक आणू का? सुट्ट्या आहे ना आज. माझं डोकं खराब होणार आहे. कामधंदे नसलेले पण आता इथं हे डोकं खाते. हे बघा हे कामधंदे नसलेले, हे कामधंदे नसलेले. कामाला चाललो मी. कामाला. शाबास माझा पुता. बाकी पुढचं तुम्ही बोला. सकाळी मी झोपेतून उठलो, माया आला पाठ दाबत. म्हटलं जरा व्यवस्थित अजून जरा दाबून दे. माया पाठ असं दाबत होता चव्हाण. मग थोडस त्याला म्हटलं थांब जरा थोडस. कोणी काय दाबून देतो? त्याला म्हटलं अजून दाब. है ना. स्कूलवाले ते चालले ना आता शाळेमध्ये चालले. ते शाळेचा टाइम झालाय त्यांनी. शाळेत चालले तुम्ही? बिना आंघोळीचा खुशाला उठून इथं आलाय. चालतं आमचं इथून प्रेम काय बघायचं? लाव तुला काय बघायचं समजलं का? आम्ही वरच्यावर प्रेम नाही करत. फक्त 15 ऑगस्टला आम्ही 26 जानेवारी आले तेव्हा सगळे दिवस समान मानतो आम्ही. बदलले उठता सगळे दिवस समान आहे म्हणून सकाळी 10 वाजता उठतो तो. माहिती का तुम्हाला? 26 जानेवारी आले म्हणून लवकर नाही उठत तो. सगळे दिवस 10 असं आहे. सगळे दिवस समान येते. बाय मग. बाय मग. बाय बाय. आता कामाला जातो. बाय बाय मग. गेट लावू का नको? हा आता नका लावू. पूर्ण येतं रे धावत म्हणून त्याच्यामुळे. हा घ्या लावून. हे बघा हे आराम, हे आराम, हे आराम, हे आराम. हा बघतो का तू? बघ बर. आज आमच्या सम्राटने सकाळी सकाळी मस्त 7 वाजता उठलाय, तयारी वगैरे केली आहे ना. झेंडा वंदन करून आला है ना दादू? अच्छा किती फुटला मग म्हणा ना. आणि तो चेरी आली सोनवरी अशी चेरी दिली, बनाना दिला. हा मग अजून कॅरवरी अशी मोठी असते ना ती एवढी पतली. मम्मी पतली असती. बघ आज्याला एवढं सगळं भेटलं. मी एवढं खाल्लं नाही.
हो नाश्ता बनवा ना. हा तेवढंच करते आता, नाश्ता बनवायचं काम करते, तेच करते. काहीतरी बनवा चांगलं आहे. तुम्ही बघू शकता गाईस, आज काय बनतंय. आज स्पेशल डोसा. त्याच्यामध्ये कारण आहे का बनतंय. कारण हे वनिला मी जबरदस्ती बोललो मला डोसा खायचा आहे. पण ते एक दुसरा कारण आहे की मम्मी माझी फिलहाल नाही आहे. माझ्या सगळे फॅमिली बाहेर गेले. गावाला गेली त्याची फॅमिली. गावाला नाही, तिथे गेले राजस्थानला. त्याची फॅमिली गाईज राजस्थानला गेलेली आहे. मम्मी, बहीण, मोठी दिदी सगळे. त्याच्यामुळं तो बोलतो की मला आज डोसे खायचे तुमच्या हाताचे, आणि आज 15 ऑगस्ट आहे म्हणून त्याला सुट्टी होती. नाही तर तो जॉबवर असला असता तर त्यांनी त्याच्या जॉबवर गोदरेज कंपनीमध्ये त्याला एक थाळी भेटते 35 रुपीजची असं काहीतरी त्याच्या जॉबवरती. फक्त एम्प्लॉई लोकांना. फक्त एम्प्लॉई लोकांना, म्हणजे बाहेरचे जे येणार त्यांना नाही. हा एम्प्लॉई आहे ना गोदरेज कंपनीचा, तर मग याला ती थाळी भेटते. पण त्याला ती थाळी पण आवडत होतं. बोलतो बरं झालं 2 दिवस सुट्टी होती. तो याच्यासाठी गेला नाही कारण की मम्मीला 3-4 दिवस लागतील यायला. मग तो बोलतो नवीन जॉब लागलेला आहे, आपण सुट्टी नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे मी काय जाणार नाही. मग त्याचा भाऊ पण घरीच आहे आणि तो पण घरीच आहे, त्याचे पप्पा पण घरी आहेत, तिघं पण घरी आहेत. सो आता इकडे बघू शकता तुम्ही डोसे. घावणे, सॉरी तुमच्या भाषेत घावणे. मस्त दिसतंय हे घावणे आता त्याला देते पॅक करून दोन. मस्त दिसतंय खायला, खाऊशी मन करतात तशी. आणि ही चटणी गरम. बस ना एवढी की अजून बदल चटणी चांगली असेल तर मी जास्त घेऊन जाईल. टेस्ट कर असंच बोट टाकून. बोट टाकून नको, चमचा इसकून द्या. स्पून चांगलं नाही आणायचं. टाक ना, तुलाच खायचंय. माझा भाऊ पण आहे ना. खा, तुझाच भाऊ आहे. बघू शकता आता हा मोठा डोसा त्यांनी मला काढायला लावला. आहे तुला स्पायसी आहे. अच्छा आहे ना. हम्म. मला बोलतो मोठा डोसे, मला 2 मोठे डोसे. काय मोठा प्रॉपर असतो का त्याला नाही. 2 मोठे करून देते. त्याचा भाऊ पण आहे घरी. हे भारी आहे प्रॉपर. हे टाका अजून टाका. हा बघू शकता मोठे आता त्याला डोसे बनवून देते. ही चटणी आपल्या इकडे झाकून ठेवते. डोसा पण आता झाकतो. चटणीला तडका मारतात ते मारलं का, ते काय करतात ते. चटणीला जो तडका मारायचा असतो, जिरं, हम्म. परत तुला सांगते राई आणि कढीपत्ता, ओके. याचा तडका असतो. तो मारून झाला तडका माझा. तो त्याला पॅक करून देते. डब्याचे झाकणाला भेटायला झाले बिकॉज झाकण नाही भेटत याचं, दुसरं नेतो. ठीक आहे रामा. गाईज श्रद्धा बघा कशी मटकते. आज 15 ऑगस्टच्या दिवशी ड्रेस घातले. इंडिपेंडन्स डे. ओ थँक्यू. तुला पण. बघितलं कसे आहात? मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? आम्ही पण मस्त. तुम्ही कसे आहात? आम्ही पण मस्त. तन्मय कुठे? इकडे. कसे आहात तन्मय दादा? हा ठीक आहे. काय इंडिपेंडन्स डे तुम्ही कसा साजरा करताय कमेंट मध्ये नक्की सांगा. कसं साजरा करतात इंडिपेंडन्स डे कसं साजरा करतात म्हणजे काय वेगळा साजरा करतात का? तुम्ही कुठे फिरायला गेलात असं? अरे येडे बच्चे लोग है यार, क्या बोलने का इनको अभी. मालूम नाही. हाँ? बच्चे लोग. कसं साजरा करतात? झेंडावंदन करतात. हा ते. मग श्रद्धा शाळेत जातेस ना? कितवीला आहेस? 8वीला. 8वी पर्यंतच पास आहे. त्याच्या पुढे पास नाहीये आहे ना. मग तुला अभ्यास करायला लागेल. बघ की लय अभ्यास करावा लागेल श्रद्धा तुला. तन्मयने बघ कशी शाळा सोडली. डायरेक्ट विषय संपवून टाकलं ते. त्याने डायरेक्ट विषय कट केला. एंड डायरेक्ट. आपलं एवढं होत नाही. हा तो घरी झेंडा फडकवतो आता. सकाळी उठून. हा त्याचा विषय लय गंभीर आहे आता. भांडे घासताय? हा भांडे घासताय? अरे खडमे त्याच्यात भाजी पडलेली परत ते खडमे तू काल लोक सकाळ- कमेंट
लोक बोलते हिच्या नवरा हिला खडमे का बोलतो. हा सकाळ सकाळ. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बघू शकता इथे सकाळ सकाळी चपाती कशी गरम करतो, ती पण अर्धी. हे बघा अर्धी चपाती गरम करतो. आणि ह्याचा विषय असा आहे की ती चपाती त्यांना नाही मला खायची आहे आणि ते माझ्यासाठी गरम करायला लागले गावरान तुपामध्ये आहे ना. हाव गावरान तुपामध्ये नाही रे, गोवर्धन लिहिले त्याच्यावर. ओके गोवर्धन. ओके ओके गोवर्धन तुपामध्ये बस. अरे तुला मारायला नाही रे, हे याला पडली. मी काय बोलली नाही तुम्हाला. त्याला पाणी घे. याला पाणी. आमचा झेंडा बघितला का, आमचा झेंडा. झेंडा झेंडा नको नको पडन खाली. लाईट जाते ना म्हणून ही अगर मेणबत्तीला इथं ठेवलेला एक्स्ट्रा वाली. मम्मी टाइम झालाय ना 10:30. 10:30चा क्लास आहे. आंघोळ करायची तुला अजून. आज सकाळ सकाळी क्लास सांगितलेला आमच्या सम्राटचा. पण आज रविवार आहे ना रे. 10:30चा. हो मग रविवारची सुट्टी नाही दिली. संडे आज सुट्टी. मग काल सुट्टी नव्हती दिली 15 ऑगस्टची. 15 ऑगस्ट तर हे बघा हे बघा भरभरून टाकायचं असतं तूप. तूप अरे खाल्ल्याने पाणी. रूप येतं रूप. अरे दाढी होशील अजून. म्हणजे तुम्हाला जाडी व्हायचं टेन्शन आहे, रूप येईन त्याचं काय नाही. हा अरे दाढी होशील त्याचं. आणि मग मला खायला कशाला आणून देता. खडवे सळीवाला चिकन आणू का, खडवे लॉलीपॉप आणू का. हा कशाला आणून देता मग रोज रोज चांगलं चांगलं खायला. हा हा रोज रोज चांगलं चांगलं खायला का आणून देता. मला पागल कुत्रा चावलेला आहे ना म्हणून. वय बाजू चल. तुम्ही पागल कुत्र्याने चावलं. मला हे आधी माहित असलं असतं तर मी लग्न नसतं केलं. चांगली गोष्ट आहे. चांगली झाली पाहिजे तरच खाणार मी, अदरवाईज मी खाणार नाही. बाजू आहे. काय बोलले. बाजू आहे. शिवी दिली ना मला तुम्ही. हा. शिवी दिली की नाही. हा ते बघा गाईज आमची चाय पण रेडी. माझे मिस्टर जवळजवळ आता लग्नाला आमचं 10 वर्ष झाली, म्हणजे 10वं वर्ष चालू झालं. हे बघा चाय बघा. चायचं स्टेक्चर बघू शकता तुम्ही. बघू शकता चाय. आ हा 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 आ हा हा हा. माझे मिस्टरच चाय बनवतात कारण की त्यांना माझ्या हातची चाय नाही आवडत. आवडणार बी कशी, माझं नवीन लग्न झालं मला काही येत नव्हतं. मी अंड्याची भाजी शेंगदाणे लावून केली होती. आणि मी माझा एक लग्नाचा किस्सा सांगते तुम्हाला. लग्न झाल्यानंतरच्या 10 दिवसात 10 नाही 5 ते 6 दिवसानंतरचा किस्सा सांगते. माझे सासूबाई आणि मी घरामध्ये होतो. सासूबाईने कुकरमध्ये छोले लावले होते. बाजू आहे. छोले लावलेले तर सासूबाई मला काय बोलल्या. तर सासूबाई मला काय बोलल्या की अगं ते कुकर बघ बरं शिजले असतील छोले, असे मला सासूबाई बोलल्या. मला माहितीच नाही, आपल्या किचनमध्ये लग्नाच्या आधी जायचा सवालच नव्हता. तर मी डायरेक्ट उठली, गॅस चालूच होता खाली आणि मी डायरेक्ट आहे ना कुकर ओपन करत होती. मला सासूबाई जोरात जोरल्या, अगं काय करते. म्हटलं तुम्हीच तर बोलल्या की छोले बघ म्हणून. तर मला म्हणायचे गॅस बंद कर, तिची शिट्टीचं ते वाफ असते त्याच्यामध्ये ती जाऊ दे, त्याच्यानंतर खोल. मी बोलली मला काय माहिती आता एवढं करायचं असतं. मम्मीच्या घरी कुकरला हात लावला नव्हता, वडिलांच्या घरी होती. तर पप्पा काय काम करून द्यायचे नाही मला. लाडाची होती ना लेक, त्याच्यामुळे सगळ्यांचीच लाडाची होती. तर चपात्या तेवढ्या येत होत्या मला, बाकी मला काही येत नव्हतं. पण आता अशी जेवण बनवते ना सेम माझ्या मम्मा सारखी. आज काय बनवतीये भाजी. आजचं सोडून द्या. अरे भाजी काय परत बनवते. खडमे. भाजी काय बनवती ते विचार. हा काय मटण आणून देऊ का. अर्धा किलो बकराचं मटण आणून देतो. लगेच म्हणतात काळ्या मसाल्याची भाजी बनवतो. म्हणजे यांना ना असं म्हणजे जाऊ द्या. मी पण चाय पिते, तुम्ही पण चाय प्यायला या गाईस. बघू शकताय बघ. अरे तुला 10:30चा क्लास आहे. तुम्ही आंघोळ घालणार होते ना त्याला. आंघोळीला पण
त्याचा 10चा क्लास आहे, मला 10च्या आधी पोहोचायचं होतं तिथं. हा पण तो आता करून जा तुम्ही बोललेले तर. जा रे पळे आंघोळीला. आता मी परत बोललो हो का त्याच्याने? मग तुम्हाला आधीच बोललेली ना तुमच्या सोबत घाला म्हणून, तुम्ही काय असं बोलला? का करता? त्याला विचार काय बोललो मी, आंघोळीला चल. तो काय बोलला, नाही पप्पा मी आंघोळ नाही करणार, मला मग तोंड तुम्हाला धुवायचं. त्याला तो लवकर उठला, तुम्हाला आधीच बोलली तुम्ही कपिला. लवकर आंघोळ करता, तुम्ही पटकन तुमच्या आधी घाला बोलली त्याला. मी काय बोललेलं होतं मी? काय बोललो? बस माझा अभ्यास करून झालं मग मला ब्रश दे. माझं होण्यापर्यंत नाही होणार का, मला ब्रश दे कशाला, मग माझं होणार तू लक्ष दे. मी असं समजलं? दिलंच नाही म्हणलेच झालं. कपडे काढ. अरे काय आंघोळीला असंच जाणार का? काढ कपडे. कपडे काढ का त्याचे. काढ कपडे काढ, टी शर्ट काढ. कालपासून तेच कपडे घातले 15 ऑगस्टचे. मग कालच घातले ना 15 ऑगस्ट, परवा झालं. मग तर कालपासून मग काय म्हणती, कालपासून तेच कपडे घातले. हा मग झेंडाचा ड्रेस घालून झोपायचं. हे काढ रे कपडे. कॉमन सेन्स आहे. अरे का कॉमन आणि विदाउट कॉमा. काढ रे कपडे. कसं आहे माहिती आहे का गाईज, माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या एज मध्ये खूप फरक आहे. माझी नवऱ्याची एज 34-35 आणि जाऊ दे. माझी एज 30च्या 28च्या पण आतमध्ये, म्हणून मी समजून जा. चल So, ना असं राजू. फरक आहे जवळजवळ आमच्या याच्यामध्ये 8 ते 9-10 वर्षाचा फरक म्हटला तरी चालेल. म्हणून आमचे जे दिमागाचे बत्ते आहेत ना, सम्राट. ते जुळत नाहीत. अहो, दिमागाचे बत्ते आमचे असे वेगवेगळे आहेत. ते लहान पोरी सोबत मी कशासाठी बोलते, आता त्याच्यावरती किती पण केलं तर ते झेंडा आहे आपल्या देशाचा. सो त्याचा अपमान नको व्हायला म्हणून मी त्यांना बोलले की काढून झोपला असता तर बरं झालं असतं. काल पण म्हणलं तुझं. लोक काय करतात, 15 ऑगस्टच्या दिवशी जर असे कपडे घातले ना तर लगेच काढून ठेवतात आणि दुसरा ड्रेस घालतात. का घालतात? जेवताना त्याच्यावरती काही पडू नये किंवा कुठल्या काही गोष्टी होतात, डाग लागू नये वगैरे असं काही. माझ्या मिस्टरांना त्याचं काही घेणं देणं नाही. नॉलेजच नाही ना, घेणं देणं कसं असणार, नॉलेज नाही काय. इथे फुल नॉलेज इकडे. ते नाईट स्कूलमध्ये शिकलेले ना, त्याच्यामुळे त्यांना एवढं नॉलेज नाही. मग हे बघ, कपडे अजून घाण झालेले. आणली हा ना. खरं आणली का हो रे बाई. चिकन क्रिस्पी? हा मलाच का फक्त? हा. भाई आज मजा आहे माझी. चिकन क्रिस्पी. हा हा हा. चल, चिकन भूक लागली, क्रिस्पी जेवून विकास. घेऊ पटकन. मेरे को कुछ बोलो मत भाई, मेरा श्रावण है. हाँ तुझे तेरा तो श्रावण है. चलो गाइस, अभी हम लोग खाना खाते हैं. भेटते हैं नेक्स्ट ब्लॉग में. मला तुझी हे पडायला लागलेली. हे चल बसून घे पटकन. हा, चालेल, चला, बाय. प्लेटी वगैरे सगळं घे.